आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे। थेट दिल्लीमध्ये अमित शहांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू झालेली आहे। नक्षलग्रस्त राज्याच्या मुख्यमंत्र्यांची ही बैठक सुरू आहे। त्यानंतर जागा वाटपावरती शिंदे आणि शहांमध्ये चर्चा होण्याची ही शक्यता आहे। राज्यातल्या स्थितीवरही चर्चा होण्याची शक्यता आहे। यापूर्वी नक्षलग्रस्त भागाचे पालकमंत्री म्हणूनही काम पाहिलेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणि सध्या ही बैठक सुरू आहे। नक्षलग्रस्त सगळे राज्यांचे मुख्यमंत्री या बैठकीसाठी उपस्थित आहेत। अधिक माहिती घेऊयात रामराजे शिंदे यांच्याकडनं। रामराजे, अतिशय महत्त्वाची अशी ही बैठक आहे। काय स्वरूपाच्या उपाययोजना येत्या काळामध्ये केल्या जाऊ शकतात? बिलकुल असं म्हणावं लागेल की मोठ्या कारवाईच्या अगोदरची ही बैठक आहे, कारण 8 राज्यातील मुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत, त्या राज्यातील पोलीस महासंचालक आहेत, मुख्य सचिव आहेत आणि त्यामुळे एक रणनीती नक्षलवादाच्या विरोधामध्ये ठोस बनवण्यासाठी ही बैठक आहे आणि विज्ञान भवनामध्ये ही बैठक सुरू आहे। ही बैठक साधारणतः 2 तास चालेल अशी आपल्याला माहिती मिळते आणि नक्षलवाद आणि अर्बन नक्षलवादाला सुद्धा लक्ष करण्यात येणार आहे। आपल्याला माहिती आहे की लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस सुद्धा अर्बन नक्षली हे ॲक्टिव्ह होते प्रचाराच्या दरम्यान, अशी सुद्धा माहिती जी आहे ती सरकारकडे आली होती। त्यामुळे विधानसभेमध्ये सुद्धा तशी परिस्थिती निर्माण होऊ शकते। तर अर्बन नक्षलींचा बंदोबस्त करणं आणि त्याचबरोबर शहरी भागामध्ये जो नक्षल पसरलेला आहे त्यावर सुद्धा कशा उपाययोजना करता येतील यावर सुद्धा लक्ष या बैठकीमध्ये देण्यात येणार आहे, यावर चर्चा होणार आहे। आणि त्याचबरोबर ज्या कारवाई चालू आहेत म्हणजे की नक्षलग्रस्त भागामध्ये तिकडे झारखंड असेल, त्याचबरोबर छत्तीसगड आहे, दंतेवाडा या परिसरामध्ये आपल्याला माहिती आहे की वारंवार कारवाई चालू आहेत आणि 31 पेक्षा जास्त नक्षली मारले गेले। या वर्षभराची जर आकडेवारी पाहिली तर 200 पेक्षा जास्त नक्षलींचा खात्मा केलेला आहे आणि साधारणतः 871 नक्षली जे आहेत ते जखमी झालेले आहेत। त्यामुळे कुठेतरी आता बिमोड करायचं एक टाइमलाईन ठरवण्यात आलेली आहे आणि त्यासाठीच ही मोहीम जी आहे, ही चळवळ जी आहे ती सुरू केली जाणार आहे आणि प्रत्येक राज्यामधून हे 8ही राज्य जे आहेत ते एकत्र असणार आहेत आणि एकत्रितरित्या एक मोठी मोहीम जी आहे ती इथून पुढे नक्षलवाद्यांसाठी उघडली जाणार आहे। नक्कीच रामराजे, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी आणि येत्या काळामध्ये या चर्चेसंदर्भात बैठकीसंदर्भातले अपडेट तुमच्याकडनं घेऊच।